एक व्यक्ती आपलं घर बनवण्यासाठी सेंटरिंगचे काम देतो आणि ते सेंटरिंग काम करण्यासाठी त्याच्या घरी सेंटरिंगवाला येतो, सोबत काही मजूर घेऊन येतो. आणि हा घर मालक जेव्हा आपल्या बकऱ्या घेऊन बाहेर जात असायचा तेव्हा हा सेंटरिंगवाला मालक त्याच्याच मुलीला घेऊन ऊसाच्या शेतामध्ये घेऊन जात असायचा. मात्र पुढे चालून घर मालकाने बकऱ्या चारत असताना आपल्याच मुलीला आणि या सेंटरिंगवाल्याला आपत्तीजनक अवस्थेमध्ये पकडलं आणि त्यानंतर पुढे जे काही घडलं आज सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे. या सत्य घटनेपासून बरंच काही शिकण्यासाठी देखील मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातून. बस्ती जिल्ह्यामध्ये दुबोलिया पोलीस स्टेशन आहे आणि दुबोलिया पोलीस स्टेशन अंतर्गत रमवापूर नावाचे एक गाव आहे आणि याच गावात राहणारे कृष्णकांत 2009 मध्ये हे कृष्णप्रसाद आपली पत्नी आणि एक मुलीसोबत राहत होते, जी की मुलगी अतिशय लहान होती. कृष्णप्रसादला आपल्या पत्नीपासून दुसरी मुलगी होणार होती, तर आपल्या पत्नीला ते 9व्या महिन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. मात्र कृष्णप्रसाद यांना ती दुसरी मुलगी जन्माला येते आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू होऊन जातो. त्यामुळे या कृष्णप्रसादवरती भयंकर संकट ओढावते. अगोदर एक मुलगी होती, आता ही दुसरी मुलगी जन्माला आली आणि कृष्णप्रसादची पत्नी या दुनियेला सोडून गेली. त्यामुळे कृष्णप्रसाद पूर्णपणे तुटून गेले. मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांनी विचार केला की जरी आपली पत्नी गेली, आपल्या मुलींची आई गेली, आपणच आपल्या मुलींची आई बनायचं आणि आपणच आपल्या मुलींचा बाप देखील बनायचं, मुलींना चांगलं शिकवायचं आणि मुलींचं भविष्य अतिशय उज्ज्वल करायचं. हा विचार करून कृष्णप्रसाद आपल्या पत्नीचा दाह संस्कार करून टाकतात आणि त्यानंतर ती जी छोटी मुलगी होती तिला गाईचे दूध वगैरे पाजू लागतात. आता कृष्णप्रसादचं जे बाकीचं कुटुंबीय होतं, त्याचे काही भाऊ होते, ते बोलत होते की कृष्णप्रसाद, तुझ्या मुली अजून छोट्या आहेत, तू दुसरं लग्न करून घेतलं पाहिजे. मात्र कृष्णप्रसाद या बाकीच्या लोकांना एकच बोलतो की मला बस 2च मुली आहे आणि जर मी दुसरी पत्नी केली तर माझी ती दुसरी पत्नी माझ्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलींना चांगला जीव लावणार नाही, त्या व्यवस्थित राहू लागणार नाही. मी त्यांना दुसरी सावत्र आई आणू इच्छित नाही, तर मीच त्या मुलींची आई बनणार आहे. आणि एवढा विचार हा कृष्णप्रसाद फिक्स करतो आणि त्यानंतर स्वतःच आपल्या 2ही मुलींना एकटा सांभाळू लागतो. आता अगदी आईप्रमाणे हा कृष्णप्रसाद त्या छोट्या बाळाला दूध पाजत होता, मोठ्या मुलीसाठी स्वयंपाक बनवत होता. या कृष्णप्रसादकडे थोडीफार जमीन होती आणि या व्यतिरिक्त हा कृष्णप्रसाद आपलं जीवनयापन करण्यासाठी मेहनत मजुरी देखील करत असायचा. आणि या मेहनत मजुरीच्या दमावरती कृष्णप्रसादने काही बकऱ्या देखील घेतलेल्या होत्या. त्या बकऱ्या चारण्यासाठी देखील कृष्णप्रसाद कधी कधी आपल्या घरातून बाहेर पडत असायचा. अशा प्रकारे दिवस जात होते. तर या कृष्णप्रसादने आपल्या मुलींना पुढे चालून शाळेमध्ये देखील टाकले, त्यांना चांगलं शिक्षण देणं देखील सुरू केलं होतं. सर्व काही कृष्णप्रसादच्या जीवनामध्ये आता व्यवस्थित सुरू झालं होतं. पुढे चालून कृष्णप्रसादच्या मुली देखील मोठ्या होऊ लागल्या होत्या, तर घरातील कामे देखील या मुली करू लागल्या होत्या. कृष्णप्रसाद अगोदर या मुलींसाठी स्वयंपाक बनवत असायचा, आता या मुलीच कृष्णप्रसादसाठी स्वयंपाक बनवू लागल्या होत्या. कृष्णप्रसाद आपल्या मुलींकडे बघून खूप खुश होत असायचा. आपल्या मुलींना तो कसलीही कमी पडू देत नसायचा. मुलींनी जी काही डिमांड केली, हा कृष्णप्रसाद कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट त्यांची पूर्ण करत असायचा. अशा प्रकारे वर्षामागून वर्ष जात गेले. 2022 सुरू झाले. 2022 मध्ये कृष्णप्रसाद विचार करतो की आपल्याला 2 मुली आहे, आपली गरिबी आहे, पुढे चालून आपल्याला 2 लग्न करायचे आहे. तर मोठी जी मुलगी आहे ही वयात आली आहे, हिचं आत्ताच चांगलं स्थळ बघून लग्न केलं तर आपल्यावरती एकाच मुलीची जबाबदारी राहील आणि पुढे चालून तिचं देखील एक चांगलं स्थळ बघून लग्न करून देऊ. हा विचार करून कृष्णप्रसाद आपल्या मोठ्या मुलीसाठी चांगलं स्थळ शोधतो आणि जवळच्याच एका गावात 2022 मध्ये आपल्या मोठ्या मुलीचं लग्न धूमधडाक्यात लावून देतो. आता कृष्णप्रसाद थोडासा निवांत झाला होता. त्याच्या कुटुंबामध्ये आता
तीच मुलगी राहिली होती जी मुलगी जन्माला आली आणि कृष्णप्रसादच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला होता. आता कृष्णप्रसादने त्या मुलीचं नाव लाडली ठेवलेलं होतं, कारण मुलगी त्याची छोटी होती, बिना आईची मुलगी होती. त्या मुलीने आपल्या आईचा चेहरा देखील बघितला नव्हता. त्या मुलीला हा कृष्णप्रसाद लाडली म्हणून हाक मारत असायचा. लाडलीचे खरंच त्याने पहिल्यापासून खूप लाड केले होते. तर मित्रांनो, आजपासून 1.5 वर्षांपूर्वीची बात आहे. कृष्णप्रसादने इतक्या वर्षांमध्ये मेहनत मजुरी करून आपल्या शेतीमध्ये काही माल पिकवून या व्यतिरिक्त बकऱ्या वगैरे चारून काही पैसा जमा केला होता. कृष्णप्रसाद विचार करतो की आता आपण एक भक्कम घर देखील बनवलं पाहिजे. त्यासाठी हा कृष्णप्रसाद एक घर बनवतो आणि त्या घराचे शटरिंग करण्यासाठी शटरिंगवाल्याला बोलावतो. तर त्या शटरिंगवाल्याचं नाव असतं लक्ष्मण. लक्ष्मण हा 21 वर्षांचा तरुण असतो. मात्र लक्ष्मण अतिशय मुलींचा शौकीन मुलगा असतो. त्याच्याशी या कृष्णप्रसादला काही घेणं देणं नव्हतं. त्याला त्याच्या घराचं काम करायचं होतं. तर लक्ष्मणला या कृष्णप्रसादने काम दिलं आणि हा लक्ष्मण मजूर घेऊन येत असायचा आणि त्याच्या घराचं शटरिंगचं काम करत असायचा. कृष्णप्रसाद हा तेथे बसून राहत नसायचा, तर तो आपल्या बकऱ्या सोडायचा आणि त्यांना दूर शेतामध्ये घेऊन चारण्यासाठी घेऊन जात असायचा. घरी या कृष्णकांतची ती छोटी मुलगी लाडली असायची. आता जो लक्ष्मण होता शटरिंगवाला, याला कसली गरज पडली, पाणी पाहिजे असलं, चहा पाहिजे असला किंवा कसली वस्तू पाहिजे असली, तर हा या मुलीला आवाज देत असायचा आणि ही लाडली देखील त्या लक्ष्मणला जी काही गोष्ट पाहिजे असायची ती देत असायची. या लक्ष्मणची नजर या लाडलीवरती वाईट पडली होती. लक्ष्मण बघतो की जी ही मुलगी आहे आपल्या घर मालकाची, अतिशय दिसायला सुंदर आहे आणि या मुलीला आपण आपल्या प्रेम जाळ्यात फसवलं पाहिजे. हाच विचार करून लक्ष्मण आता या मुलीसोबत, लाडलीसोबत खूप गोड गोड गप्पा गोष्टी देखील करू लागला होता. आणि एक दिवस असा देखील येतो, कृष्णकांत आपल्या बकऱ्या घेऊन शेतात गेलेला असतो. लक्ष्मण यांच्या घरी घरकाम करण्यासाठी आलेला असतो. तर तो पाण्यासाठी या लाडलीला आवाज देतो. लाडली देखील या लक्ष्मणकडे पाणी घेऊन येते आणि त्यानंतर लक्ष्मण या लाडलीला थोडं साईडला घेऊन जातो आणि लाडलीला बोलतो की लाडली, मी जेव्हापासून तुमच्या या घराचं काम घेतलं आहे तुला बघतो, मला तू खूप आवडते आणि मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. मी तुझ्यासाठी काहीही करण्यासाठी तयार आहे. आता जी लाडली असते ही लक्ष्मणला बोलते की माझ्यासोबत असं बोलू नका, जर याबद्दल माझ्या वडिलांना समजलं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकता. लक्ष्मण बोलतो की तुझे वडील आता येथे नाही आहे आणि तुझ्या वडिलांना कोण सांगणार आहे, मी तुझ्यावरती प्रेम करतो, तुला मी आवडतो का? लाडली त्या ठिकाणी काही बोलत नाही. आणि त्यानंतर हा लक्ष्मण या लाडलीला त्याच एका रूममध्ये घेऊन जातो आणि त्यानंतर या लाडलीमध्ये आणि या लक्ष्मणमध्ये त्या ठिकाणी शरीर संबंध बनतात. त्यावेळी या लाडलीचं वय बस 17 वर्ष होते. आणि तेथून पुढे मित्रांनो, जी लाडली होती ही आपलं संपूर्ण मागचा इतिहास विसरून गेली होती. ती विसरून गेली होती की आपली आई जन्मताच वारली, त्यानंतर आपल्या वडिलांनी आपल्याला अगदी आईप्रमाणे, बापाप्रमाणे सांभाळलं. आपले वडीलच आपली आई बनले, बाप बनले, त्यांनी आपल्याला संस्कार दिले. आपली मोठी बहीण अतिशय चांगली वागली, म्हणून आपण तरी आपल्या वडिलांना फसवलं नाही पाहिजे हा विचार लाडलीने केला नाही. तर लाडलीला आता या सेंटरिंगवाल्याची, लक्ष्मणची चटक लागली आणि लाडली देखील त्याच्या प्रेमामध्ये वाहत गेली. लक्ष्मण तिला बोलायचा की मला तुला भेटण्याची इच्छा होत आहे. लाडली बोलायची की ठीक आहे, तू ये, मी देखील ऊसाच्या शेतामध्ये येते. आणि त्यानंतर हा लक्ष्मण बबरोली नावाच्या एका गावात राहत होता, जे की या रमवापूर गावापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती होतं. लक्ष्मण आपल्या बाईकवरती कधी संध्याकाळच्या वेळी येत असायचा, बाईक साईडला लावून ऊसाच्या शेतामध्ये जात असायचा. इकडे लाडली देखील आपल्या घरातून बाहेर पडायची, ऊसाच्या शेतामध्ये त्या लक्ष्मणला भेटायची. दोघांमध्ये शरीर संबंध बनत असायचे. जसजसं यांच्या संबंधाला महिन्यामागून महिने होत गेले, तसतसं ही लाडली या लक्ष्मणवरती पूर्णपणे फिदा झाली आणि लाडलीने विचार करून टाकला की मी पुढे चालून लग्न देखील या लक्ष्मण सोबतच करेल. इथपर्यंत लपून छपून सर्व काही यांच्यामध्ये ठीकठाक होतं.
हळूहळू यांच्या संबंधाला लगभग 1.5 वर्ष होत आले होते. 21 ऑगस्ट 2026 ची बात असते, जे कृष्णप्रसाद असतात आपल्या बकऱ्या सोडतात आणि चारण्यासाठी दूर घेऊन जातात. त्यांची मुलगी लाडली ही घरीच असते. लाडलीला कृष्णप्रसाद सांगतात की बेटा, या बकऱ्यांसाठी काही घास वगैरे कापून आण. लाडली देखील आपलं काम करू लागते. तिकडे कृष्णप्रसाद बकऱ्या घेऊन गेलेले असतात. संध्याकाळची वेळ होते. सर्व बकऱ्या या घरी निघून येतात. त्यानंतर लाडली या बकऱ्या सर्व दावणीला बांधते. मात्र बघते तर तिचे वडील कृष्णप्रसाद हे अजूनपर्यंत घरी आले नव्हते. त्यानंतर लाडली आपल्या चुलत भावाला अजयला सांगते की माझे वडील अजून घरीच आले नाही. आता कृष्णप्रसादचा सक्का भाऊ होता, सक्का पुतण्या होता, हे गडबडतात. नक्की त्यांना समजत नाही की कृष्णप्रसाद कोठे राहिला. बकऱ्या तर केव्हाच्या निघून आल्या. त्याला कॉल करून बघतात तर कृष्णप्रसादचा मोबाईल देखील घरीच होता. त्यानंतर कृष्णप्रसादचा भाऊ आणि त्याचा पुतण्या त्याला शोधण्यासाठी जातात. तो जिकडे बकऱ्या घेऊन जात असायचा तिकडे सर्वत्र शोधतात. मात्र संपूर्ण रान शोधून देखील त्यांना कृष्णप्रसाद कोठेही मिळत नाही. आता जो अजय असतो, या लाडलीचा चुलत भाऊ, याला कसलासा या लाडलीवरती पहिल्यापासून डाऊट होता. लाडलीचं चालचलन त्याला माहीत होतं आणि हा अजय घरी आल्यानंतर लाडलीची अवस्था बघून त्याला काहीतरी शंका येऊ लागते. अजय लाडलीला बोलतो की लाडली, तुला माहीत असेल तुझे वडील कुठे गेले, खरं खरं सांग. त्यावेळी ही लाडली प्रचंड घाबरली होती. प्रचंड तिच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसत होते. आता अजयचा चुलता म्हणजे या कृष्णप्रसादचा भाऊ देखील या लाडलीवरती दबाव बनवतो आणि बोलतो की सांग, तुला काय माहीत आहे, तुझे वडील कोठे गेले. तेव्हा ही लाडली त्या ठिकाणी मोठमोठ्याने रडू लागते आणि बोलते की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि ते येथून 500 मीटर अंतरावरती जी नहेर आहे, जे झाडीझुडपं आहे, त्या झाडीझुडपांमध्ये त्यांचा मृतदेह पडलेला आहे. आता कृष्णप्रसादचा भाऊ पुतण्या जेव्हा ही गोष्ट ऐकतात त्या ठिकाणी घाबरतात. त्वरित त्या ठिकाणी पळत जातात आणि बघतात तर झाडीझुडपांमध्ये कृष्णप्रसादचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह पडलेला होता. सर्वात अगोदर पोलीस स्टेशनला संपर्क करण्यात येतो. पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते आणि त्यानंतर तेथे तो मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो. पोलीस जेव्हा या कुटुंबियांना विचारतात की कृष्णप्रसाद सोबत हे असं कसं झालं, काय झालं, तर जी लाडली होती ही पोलिसांना बोलत होती की मला माहीत नाही, रडत होती, खाली नजर घालून बघत होती. तर लाडलीचे जे चुलते होते, लाडलीचा चुलत भाऊ होता अजय, हा पोलिसांना बोलतो की साहेब, नक्की या मुलीनेच हिच्या वडिलांसोबत असं काहीतरी केलं असावं. आता ज्या महिला कॉन्स्टेबल असतात लाडलीला थोडं साईडला घेतात, प्रेमाने गोड गोड बोलतात, तिला धीर देतात. लाडली ऑलरेडी रडत होती. आता लाडली त्या ठिकाणी तुटते आणि पोलिसांना आपली संपूर्ण कहाणी सांगते. लाडली सांगते की माझ्या वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, माझ्यावरती खूप प्रेम केलं होतं. आईची माया मला माझ्या वडिलांनी दिली, मात्र माझ्याकडून चूक झाली, मी चुकले, माझ्या हातून हे असं घडलं. पोलीस बोलतात की तुझ्या हातून हे काय घडलं, तू नक्की काय केलं, आम्हाला सविस्तर सांग. तर ही लाडली सांगू लागते की आजपासून 1.5 वर्षांपूर्वी मी सेंट्रिंगवाल्या लक्ष्मणच्या प्रेमात पडले आणि त्याच्या संबंधात आले. लक्ष्मण आणि लाडली जेव्हा वारंवार त्या उसाच्या शेतामध्ये भेटत होते मित्रांनो, एक दिवस आजपासून लगभग 2 महिन्यापूर्वी कृष्णप्रसादने आपल्या मुलीला आणि त्या सेंट्रिंगवाल्या लक्ष्मणला आपत्तीजनक अवस्थेमध्ये पकडलं होतं. जेव्हा कृष्णप्रसादने आपल्या मुलीला त्या सेंट्रिंगवाल्यासोबत पकडलं, कृष्णप्रसादच्या पायाखालची जमीन सरकली. कृष्णप्रसाद त्या ठिकाणी पूर्णपणे उदास झाला आणि आपल्या मुलीला खूप समजावून सांगितलं की मी तुला लहानाचं मोठं केलं, पुढे चालून मी तुझं लग्न देखील करेन, मी तुझं शिक्षण केलं कशासाठी, तर तू माझी मान अशी शर्मेने खाली घालण्यासाठी. भरपूर सारं आपल्या मुलीला बोलले, मुलीसमोर रडले की त्या मुलाच्या पुन्हा संपर्कात येऊ नको, माझी बदनामी करू नको. मुलीने देखील आश्वासन दिलं की मी येथून पुढे त्या मुलाला भेटणार नाही, मात्र जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. ही मुलगी जसा हा कृष्णप्रसाद घरातून बकऱ्या घेऊन बाहेर पडायचा,
त्याची जी लाडली मुलगी होती, जिचं नाव देखील त्याने लाडली ठेवलेलं होतं, लक्ष्मणला कॉल करायची, पुन्हा दोघे भेटायचे आणि दोघांमध्ये त्या घाणेरड्या गोष्टी देखील होत असायच्या. तर अशा प्रकारे मित्रांनो 21 ऑगस्ट 2026चा दिवस असतो. कृष्णप्रसाद आपल्या मुलीला बोलून गेला होता की तू बकऱ्यांसाठी घास कापून ठेव. मुलगी देखील आपल्यासोबत एक धारदार विळा घेऊन गेलेली होती. मात्र तिची इच्छा झाली आता लक्ष्मणला भेटायची आणि त्याच्यासोबत मौज मजा करायची. तिचे वडील कृष्णप्रसाद बकऱ्या घेऊन गेलेले होते. तर त्याच दिशेने एक ऊसाचं शेत देखील होतं. लाडली विळा घेऊन तसंच लक्ष्मणला बोलते की ठीक आहे, ऊसाच्या शेतात मी देखील येते. विळा तिच्या सोबतच असतो. लक्ष्मण बाईक साईडला लावतो आणि या लाडलीकडे ऊसाच्या शेतामध्ये जातो आणि त्या ठिकाणी यांच्या वाईट कामाला सुरुवात होते. त्यांच्या भाषेत त्यांच्या रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात होते. दुर्दैवाची गोष्ट ही की हा जो कृष्णप्रसाद होता हा देखील त्या ऊसाच्या शेजारीच आपल्या बकऱ्या चारत होता. कृष्णप्रसाद बघतो की ऊसाच्या शेजारी एक बाईक लावलेली आहे आणि ऊसामध्ये चांगलं निरीक्षण करतो. तर एका ठिकाणी त्याला ऊसाची हालचाल जाणवते. कृष्णप्रसाद आता काहीतरी शंका जाणवू लागते. कृष्णप्रसाद त्या ऊसाच्या शेतामध्ये जाऊन बघतो तर त्याची 17 वर्षीय मुलगी लाडली पूर्णपणे नग्न अवस्थेत, तिच्या अंगावर एक देखील कपडा नाही, सेंट्रिंगवाल्यासोबत त्या ठिकाणी शरीर संबंध बनवत होती. जेव्हा बाप आपल्या मुलीला असं बघतो, बापाला त्या ठिकाणी भयंकर राग येतो. अगोदर देखील कृष्णकांतने आपल्या मुलीला अशाच पद्धतीने बघितलं होतं. तेव्हा त्याने या मुलाला धमकी दिली होती, लक्ष्मणला सांगितलं होतं की पुन्हा माझ्या मुलीकडे यायचं नाही. मात्र यावेळी जेव्हा पुन्हा हा कृष्णप्रसाद त्या लक्ष्मणला बघतो, याला राहवत नाही आणि हा कृष्णप्रसाद या मुलाला मारण्यासाठी धावून जातो, त्याच्यावरती हात उचलतो. मात्र जो लक्ष्मण होता हा देखील तेथे थांबत नाही. तर हा प्रसाद त्या प्रेयसीकडून लाडलीकडून तो धारदार विळा घेतो आणि या कृष्णप्रसादच्या छातीवरती, गळ्यावरती, पायांवरती अनेक त्या विळ्याने वार करतो. कृष्णप्रसाद रक्तभंबाळ पडतो. हेच नाही तर कृष्णप्रसादची जी लाडली होती, जी मुलगी होती, ही देखील आपल्याच वडिलांवरती, कृष्णप्रसादवरती त्या विळ्याने वार करते. लक्ष्मण आणि लाडली दोघे मिळून या कृष्णप्रसादची त्या ठिकाणी हत्या करतात आणि कोणाला डाऊट येऊ नये, संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह उचलून त्या झाडी झुडपांमध्ये तेथे लपवून ठेवतात. लक्ष्मण आणि लाडलीला वाटते की पोलीस याला अपघात समजतील आणि हे प्रकरण दाबल्या जाईन, पुढे चालून आपण लग्न करून घेऊ. मात्र जी लाडली होती हिने क्रूरपणे आपल्या बापाला संपवण्यात आपल्या प्रियकराची मदत केली होती. तरी देखील बापाचं जे प्रेम होतं, बापाची जी माया होती, ही माया तिला आता संध्याकाळच्या वेळी आठवू लागली. बकऱ्या परत आल्या मात्र बाप परत आला नाही. जे तिने केलं त्याचा तिला पश्चाताप होऊ लागला आणि न राहून तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते, डोळ्यांतून अश्रू येत होते. ती कोणाला नजर देऊ शकत नव्हती आणि त्याचमुळे कृष्णप्रसादच्या भावाने, त्याच्या पुतण्याने ओळखले आणि या लाडलीला विचारले. तेव्हा ही लाडली तुटली आणि तिने आता त्यांना आणि पोलिसांना देखील सर्व कहाणी सांगितली. आणि ही घटना जेव्हा सर्वांनी ऐकली, सर्वजण त्या ठिकाणी भावुक झाले. कारण कृष्णप्रसादने याच 2 मुलींसाठी दुसरं लग्न देखील केलं नव्हतं. कारण पुढे चालून दुसरी पत्नी त्याने आणली तर कदाचित या मुलींना ती चांगलं जीव लावणार नाही. मात्र त्याच एका मुलीने याचा जीव घेतला. आता मित्रांनो, यानंतर पोलीस या लाडलीला तर अटक करतातच. नंतर 4-5 किलोमीटर गावात राहणाऱ्या तिच्या त्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी त्याच्या घरी जाऊन पोहोचतात. तर तो फरार झालेला असतो. मात्र 24 तासामध्येच त्याचं लोकेशन ट्रेस करून त्याला देखील अटक करण्यात येते. मित्रांनो, जी लाडली आहे 17 वर्षांची असल्या कारणाने हिला जास्त काही शिक्षा होणार नाही. तो आपल्या कायद्याचा भाग आहे. मात्र जो तिचा प्रियकर आहे कदाचित संपूर्ण आयुष्यभर जेलमध्येच बंद राहील. मित्रांनो, मला सांगा, या संपूर्ण प्रकरणामध्ये कृष्णप्रसादची काही चूक होती का? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन दुखावणे, भावना दुखावणे नाही, गुन्हेगारीचे समर्थन करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच सत्य घटनेसह. तोपर्यंत नमस्कार.